नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी साईट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर महत्त्वाची बातमी म्हणजे कापूस सोयाबीनसाठी 260 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा त्या ठिकाणी आता मंजूर झालेला आहे। तर पहा सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। तर जिल्ह्यात मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील पिकाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। तर जिल्ह्यातील कापूस सोयाबीनसाठी विमा भरलेल्या 9,55,562 अर्जदार शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत 258.82 कोटी रुपयांचा 25% अग्रिम विमा परतावा मंजूर झालेला आहे। तर परताव्याची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अपलोड करण्याचे आता काम सध्या जोरात सुरू आहे। तर कंपनीच्या मान्यतेनंतर आठवडाभरात हा परतावा शेतकऱ्यांना मिळेल। यानंतर नैसर्गिक स्थानिक आपत्ती घटकांतर्गत विमा मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। तर या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अर्थात मिड सेशन डायव्हर्सिटी अंतर्गत 25% अग्रिम विमा मिळावा अशी अधिसूचना लागू केली होती। त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 93 मंडळात पिकांच्या उत्पादनात 50%पेक्षा जास्त घट अपेक्षित धरून समितीने जिल्ह्यातील कापूस सोयाबीन या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली होती। तर यानुसार विमा कंपनीने भरलेल्या 9,55,562 अर्जदार शेतकऱ्यांना 258.82 कोटी रुपयांचा पीक परतावा मंजूर केला आहे। परताव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आठवडाभरात शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर मिळणार आहे। पण याबाबतचा तपशीलवार गोषवारा अजून मात्र मिळालेला नाही। दरम्यान यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत नुकसानीबाबत दावे दाखल केलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळणार असल्याचे त्या ठिकाणी कळणार आहे। अशी आणि ही महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आलेली आहे की